प्रॉब्लेम स्टेटमेंट. व्हिज्युअली इम्पेअर्ड असलेल्या 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत सामान्य विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी लागते. पण परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शक पुस्तकं म्हणजेच गाईड ब्रेल लिपीत उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांना स्पर्धा करणं कठीण होतं. सोल्युशन आहे टॉकिंग बुक. व्हिज्युअली इम्पेअर्ड असलेल्या मुलांना अभ्यास करायला सोपा जावा यासाठी आम्ही ही गाईड ऑडिओ फॉर्मॅट मध्ये तयार केलेली आहे. ही स्टिक आहे, हे बघा, ही स्टिक आहे. याला आम्ही टॉकिंग पेन असं म्हणतो. त्या स्टिकला त्या लेबलवरती ठेवलं की ते तुम्हाला तो प्रश्न आणि ते उत्तर त्या लेबलावरचं ऐकून दाखवेल. हा, तर एकदा जस्ट इफ यू कॅन जस्ट ओके, आय विल ट्राय. या, थँक्यू. अँड यू हॅव टू पिक इट अप. प्रश्न 7. देन इट विल रीड. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. अभिकेंद्री बल म्हणजे काय? किंवा व्याख्या लिहा. अभिकेंद्री बल. Okay. Sir, now when you stick the pen on the second label this, on the right hand side, it will read the answer. You have to pick it up. Yeah. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलास अभिकेंद्री बल म्हणतात. Okay. So this is the way we have recorded the Vigyan and Tantragyan book. Okay, in Marathi. So I wanted to understand if this is something which is useful for English also. Would you like us to record the English book, Navneet Guide for English? Yeah, definitely. It is very useful. When students are sitting for the study, they are going to do group study. Yeah. So when they are doing group study, it will more helpful for them. Okay. Because they are able to solve the question in more easy manner. Correct. What is the method today you are learning? How you are preparing? At the moment. See, right now the students are preparing with the braille books. Okay. They are using braille books. They are reading their fingers like Using their fingers. and one more they are preparing with their audio media. In the pen drive, they have study material in their own pen drive. They are listening it. They are listening to it. Yes. Okay. But would this make it more easier and more easy to study? It is more easy, but for a difficult subject like science and technology, English, this kind of material is more beneficial for the students. Okay, thank you. बाकीच्या विषयांचं जर झाले अशी बुक तयार, तर मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने त्यांना मार्क्स, आता कॉम्पिटिशन आहे 10वीच्या याच्यात, तर अधिक चांगले गुण त्यांना मिळू शकतील असं मला वाटतं. मला ही जी ऑडिओ बुक आहे खूप उपयुक्त वाटते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही म्हणजे अतिशय महत्त्वाची जी त्यांच्या शालेय शिक्षणामध्ये म्हणजे ते 10वीचा जो बोर्ड आहे त्याच्यामध्ये त्यांना चांगले मार्क्स मिळवण्यासाठी अतिशय योग्य अशी बनवलेली आहे.